ह्याला प्रेस सुद्धा केलं नाही आणि एवढं प्रोडक्ट हे ब्लेंड होतंय की गायब होतंय लिटरली. खूप असं पॅची पॅची वाटतंय, लाईक असं स्टिकी स्टिकी. नमस्कार, माझं नाव आहे दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. जसं की लास्ट शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण गेलो होतो झुडिओला. तिथून आपण काही मेकअपचे प्रोडक्ट्स विकत घेतले आहेत. तर हा लुक मी त्याच मेकअपच्या प्रोडक्टमधून क्रिएट केला आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटतो आहे? जर हा लुक आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामध्ये मी हे सगळे प्रोडक्ट्स डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि कुठले प्रोडक्ट्स तुम्ही घ्यायला हवेत आणि कुठले घ्यायला नको आहात ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. चला तर मग वळूयात व्हिडिओकडे. तो फर्स्ट प्रोडक्ट आपलं असणार आहे हे झुडिओचं ग्लो अप फेस मिस्ट. हे आपण प्रायमर आणि सेटिंग स्प्रे म्हणून दोन्ही प्रकारे यूज करू शकतो. लेट्स सी कसं आहे. सो पहिले आपण काय करणार आहोत, कधीही सेटिंग स्प्रे शेक करून घ्यायचा, 1-2 पंप हवेत मारायचे अँड देन फेसवरती अप्लाय करायचा. तुम्ही बघू शकता की आत्ता मी माझ्या फेसवर काहीच नाही लावलं, लिटरली काहीच नाही. सो ह्याने पहिले आपण आपला फेस हायड्रेट करून घेऊयात आणि बघूयात की ह्याचं अगदीच रिफ्रेशिंग आहे, नो डाऊट. बट थोडंसं ना असं केमिकली टाईपसुद्धा स्मेल आहे यामध्ये, फ्रेग्रन्स आहे. बट ओव्हरऑल रिफ्रेश तर वाटतं आहे. हायड्रेट तर छान केलं आहे याने माझ्या फेसला. हे आपण थोडं 1 मिनिट ड्राय होऊन देऊयात अँड देन पुढचे प्रोडक्ट्स अप्लाय करूयात. फेस मिस्टने अगदीच ग्लो तर दिला आहे आपल्या फेसवरती. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडे हे प्रायमर. हायड्रेट प्रायमर आहे, ग्लिसरीन आणि विटॅमिन ई आहे यामध्ये. बघूयात अप्लाय करून कसं आहे. उप्स, ह्याला प्रेससुद्धा केलं नाही आणि एवढं प्रोडक्ट ऑलरेडी बाहेर आलं आहे. इतकंच प्रोडक्ट मी घेतलं आहे आणि हे पूर्ण फेसला मी अप्लाय करणार आहे, जेणेकरून पोर्स वगैरे सगळे हाईड होतील आणि आपल्या मेकअप जो आहे तो अगदी स्मूथली आपल्या चेहऱ्यावरती बसेल. ओके, ह्यामध्ये कुठलाही फ्रेग्रन्स इन्क्लूड नाही आहे. प्लस हे अगदी स्मूथली ग्लाईड झालं फेसवरती, असं मक्खनसारखं ग्लाईड झालेलं आहे. बट खूप असं पॅची पॅची वाटतंय, लाईक असं स्टिकी स्टिकी. वाटतंय. पण स्कूलमध्ये कसं ग्लू वगैरे आपण स्टिक करतो त्या टाईपमधला टेक्स्चर असं फील होतं आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे हे फाउंडेशन स्टिक. अशा फॉर्ममध्ये येतं हे. इतकी याची क्वांटिटी आहे. 199च्या प्राईस रेंजने इट्स गुड प्रोडक्ट. ओके, लेट्स अप्लाय. शेड तर तुम्ही बघा, मला अगदी परफेक्टली मॅच झालं. अप्लाय तर होतं आहे. ब्लेंड करून बघूयात कसं वाटतं. हे ब्लेंड होतंय की गायब होतंय, लिटरली काहीच नाही. 199च्या रेंजमध्ये हे माझ्यासाठी बिग नो असणार आहे. हे मला अजिबात आवडलेलं नाही. ह्याने काहीच फिनिश दिला नाही आहे, काहीच कव्हरेज दिलेलं नाही आहे. ग्लोवी तर आहे, ग्लो तर देत आहे, बट 199 ह्याच्यासाठी खूप जास्त वाटत आहेत मला. ह्या प्राईज रेंजमध्ये मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला चांगला कव्हरेज देतील, चांगला फिनिश देतील आणि ग्लोसुद्धा. सो ह्याच्यासाठी तर मी रेकमेंड नाहीच करणार. झुडिओमध्ये फाउंडेशनला आणखीन एक ऑप्शन आहे फेस टिंट नावाचा. त्यामध्ये सुद्धा अगदी 4 to 5 शेड्सच अवेलेबल आहेत आणि फाउंडेशनमध्ये सुद्धा 4 to 5 शेडच अवेलेबल आहेत. सो शेडची सुद्धा तिथे कमतरता आहेच, प्लस कव्हरेज तर बिलकुलच नाही आहे. सो हे मी तुम्हाला अजिबात रेकमेंड करणार नाही. हे मला सुद्धा पर्सनली आवडलेलं नाही. लिपस्टिक आहेत आपल्याकडे. एक ही क्रेयॉन फॉर्ममध्ये आहे आणि सेकंड वन ही लिक्विडमध्ये आहे. सो क्रेयॉन जी आहे ती आपण लिप्सवरती अप्लाय करूयात आणि लिक्विड जी आहे ती आपण ॲज अ आय शॅडो और ब्लश म्हणून अप्लाय करूयात. लेट्स सी ह्यात दोन्ही शेड्स खूप छान आहेत, मला तर खूप आवडले. लेट्स सी.
पिगमेंट तुम्ही बघू शकता किती छान पिगमेंटेड आहे आणि मला तरी पर्सनली ही आवडली आहे. ह्याचा शेड मी घेतला आहे मोचा सीन BR01. ओके. नेक्स्ट वी हॅव दिस ब्राऊन काजल. हे आपण असं वाटतं ॲज अ आयशॅडो म्हणूनच ग्लिटर ॲड करूयात, बिकॉज हे याच्यामध्ये खूप खूप ग्लिटरी पार्टिकल्स आहेत. सो लेट्स अप्लाय. खरं सांगायचं झालं तर ह्याला काहीच पिगमेंट नाही आहे. सी 3-4 वेळा ग्लाईड केल्यानंतर हा एवढासा शेड बाहेर आला. सो मला पर्सनली काजळ बिलकुल आवडला नाही. ॲटलिस्ट ब्राऊन काजळ तरी मला नाही आवडलं आहे. काजळसाठी माझ्याकडून बिग नो. लास्ट प्रोडक्ट वी हॅव दिस क्रेयॉन लिपस्टिक. ज्याची शेड आहे गर्ल्स नाईट R02. ही अप्लाय करून बघूयात. ती लिप्सच्या बाहेर गेलीच पाहिजे. हात तर माझा पॅटर्नच आहे. लेट्स ॲड्रेस दिस. लिपस्टिक तर अगदी मक्खनसारखी ग्लाईड झालेली आहे. पर्सनली मला ही लिपस्टिक खूप आवडलेली आहे. लिपस्टिक मला पर्सनली खूप आवडलेली आहे. दोन्हीही जी आपण ॲज अ ब्लश आयशॅडो म्हणून वापरली ही लिक्विड लिपस्टिक, तीसुद्धा अगदी छान आहे. पिगमेंटसुद्धा खूप छान आहे. आणि ही सेकंड वन क्रेयॉन ही सुद्धा खूप छान आहे. लिपस्टिकमध्ये तिथे खूप सारे शेड्स अवेलेबल आहे. लिपस्टिकमध्ये खूप व्हरायटी आहेत. लिप ग्लॉसेस आहेत, ब्लश आहेत, लिप क्रेयॉन आहेत, बुलेट लिपस्टिक्स आहेत, प्लस लिक्विड लिपस्टिक्स आहेत. खूप साऱ्या रेंज आहेत. तुम्हाला जर हवं असेल की मी लिपस्टिकवरती झुडिओ लिपस्टिक कलेक्शनवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवावा, तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण बोलत होतो लिपस्टिकबद्दल. लिपस्टिक्समध्ये तिथे खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला आवडेल तशी लिपस्टिक घेऊ शकता. ओके. लिपस्टिकसाठी माझ्याकडून थम्स अप. ह्याचसोबत आपण आलो आहोत लास्टला. लास्ट आपल्याकडे आपण अगेन हा जो स्प्रे होता तोच ॲज अ सेटिंग स्प्रे म्हणून वापरणार आहोत. दिस इज माय फायनल लुक. बघू शकता सगळ्या गोष्टी अगदी स्मूथली ब्लेंड तर झाल्या आहेत. मला पर्सनली काही आवडलं असेल ह्या सगळ्या प्रोडक्ट्समधून तर ह्या 2 लिपस्टिक्स ह्या मला पर्सनली खूप आवडल्या आहेत. त्यानंतर हा ब्लेंडर त्याने खूप छान काम केलेलं आहे. त्यानंतर फाउंडेशन हे डेली वेअरसाठी ज्यांना हेवी मेकअप करायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर हे फाउंडेशन अगदी छान आहे, मला आवडलं आहे. बट ॲज अ प्राईज रेंजमध्ये ह्यापेक्षा जास्त बेटर येऊ शकतात. सो या फेस मिस्टने देखील खूप छान काम केलेलं आहे, मला आवडली तर आहे. बट ह्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो काही लोकांना नाही आवडू शकत, बिकॉज थोडासा केमिकली सॉर्ट ऑफ फ्रेग्रन्स आहे यामध्ये. हा प्रायमरसाठी माझ्याकडे बिग नो असणार आहे, बिकॉज हे खूप स्टिकी आहे. ब्लेंड तर खूप छान झालं आणि टेक्स्चरसुद्धा खूप स्मूथ आहे. बट तरीसुद्धा मी तर ह्याला बिलकुल घेणार नाही, प्रेफरच नाही करणार. आणि काजळ तर बिलकुलच नाही. काजळासाठी माझ्याकडून बिग नोच असणार आहे. हे तर मला बिलकुल म्हणजे बिलकुलसुद्धा आवडलेलं नाही आहे. 0 रेटिंग असणार आहे माझ्याकडून ह्याच्यासाठी. सो या हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आणि झुडिओमधून मी अजून कुठल्या गोष्टी मी ट्राय करू, जसं की मी बोलले की लिपस्टिक्सच्या खूप रेंज तिथे अवेलेबल आहेत. सो तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपला झुडिओच्या लिपस्टिकवरती असेल. ओके. सो व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय.